रायगडावर तर नक्कीच गेला असाल तुम्ही। रायगडाच्या महाद्वाराला जेव्हा भेट देता त्यावेळी तो महाद्वार तुम्हाला नेहमी उजव्या हाताला पाहायला मिळेल, पण त्याचा जो टर्न आहे तो उजव्या बाजूचा आहे मित्रमैत्रिणींनो। आणि हा उजव्या बाजूचा असणारा टर्न हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दामून ठेवलेला आहे मित्रमैत्रिणींनो। या मागचं मी तुम्हाला लॉजिक सांगतो। जगामध्ये बरेचसे लोक राईट हँडेड असतात, म्हणजे आपण आपल्या उजव्या हाताचा जास्त उपयोग करतो आणि त्या काळामध्ये उजव्या हातात तलवार, डाव्या हातात ढाल अशी पकडण्याची पद्धत होती। आणि जेव्हा शत्रू रायगडाच्या महाद्वाराच्या जवळ यायचा त्यावेळी त्याच्या महाद्वाराची इथे असलेली जी गोमुखी रचना आहे जी की एल शेप मध्ये असायची, म्हणजे हा एक बुरुज असा एल शेप मध्ये आणि हा एक बुरुज एल शेप मध्ये, म्हणजे ह्या प्रत्येक बुरुजावरनं लोक हल्ला करू शकतात। म्हणजे बुरुजाची रचना ही जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी ती अशा एल शेप मध्ये केली होती की 360 डिग्री मधून समोरच्या व्यक्तीवर हल्ला करता येऊ शकतो। आणि जसे की मी तुम्हाला सांगितले की बरेचसे लोक हे राईट हँडेड असतात आणि त्यामुळे त्यांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल असते। आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती रायगडाच्या त्या महाद्वाराच्या उजव्या बाजूला जातो त्यावेळेस वरच्या बाजूने आपल्यावर जर कोण हल्ला करत असेल तर त्याला हा डाव्या हाताने त्याला स्वतःला डिफेंड करावं लागतं, जे की त्याच्या हातात ढाल आहे। आणि त्यामुळे समोरून जर येणारे आपले मावळे असतील जे की दरवाजाने येतील तर त्यांना मारणं त्याला खूप कठीण जाईल। तर विचार करा मित्रमैत्रिणींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा किती विचार केला होता। म्हणजे एखाद्या येणाऱ्या शत्रूनी डाव्या बाजूला जावं की उजव्या बाजूला जावं हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी तो रायरीचा रायगड करताना मनात घेतलं होतं।